नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 10वा. धांदरट धनंजय धावताना धपकन पडला. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर क्रियाविशेषण आहे धपकन. 10वा प्रश्नाचं उत्तर आहे 3 धपकन. 11वा प्रश्न. वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा. तर वाघ याचा आहे मुरळी. हे बघा विरुद्धार्थी किंवा विरुद्धलिंगी शब्द यावरती 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवलेला आहे मी. 12 नंबरचं आहे. इत्थंभूत या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा. तर त्रोटक. 13 नंबर. मोहन नीताला तिच्या परोक्ष बोलला होता. या वाक्यातील परोक्ष शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द निवडा. तर अपरोक्ष. 14 नंबरचा. दुसऱ्याचा लहानसा दोषही आपल्याला दिसतो, पण स्वार्थी वृत्तीमुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडेही लक्ष जात नाही. या वाक्यातील स्वतःचा मोठा दोष साठी पुढील कोणता शब्द निवडाल. तर डोळ्यातील मुसळ. 15वा प्रश्न आहे. पुढील जोड्यापैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा. तर नम्रता उद्धटपणा ही बरोबर आहे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन याला हलक्यात घेऊ नका, कारण की 15वा प्रश्न तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचत असाल तर तुम्ही बघितलं असेल की नम्रता उद्धटपणा हे क्वेश्चन येतोच 15 नंबरचा. 16 नंबरचा. तळपायाची आग मस्तकाला जाणे. या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. तर आनंदाच्या उकळ्या फुटणे विरुद्ध आहे बरं. 17 नंबरचा आहे. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. हे देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. 18वा आहे. देवळाच्या कळसाखाली असलेल्या डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागा. या शब्द समूहास खालीलपैकी एक शब्द योग्य तो सुचवा. तर घुमट. 19वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रूपात तीनही लिंगे बदलतो. तर शरीर. 20वा प्रश्न आहे. नेहमी घरात बसून राहणारा या शब्द समूहासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर घर कोंबडा. 21वा. आपली पाठ आपणा दिसत नाही. या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे बघा. तर स्वतःचे दोष दिसत नाहीत. 22वा प्रश्न आहे. 6 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता योग्य शब्द आहे ते ओळखा. तर दैनिक. 23वा प्रश्न. काळची पावले ओळखून बाळासाहेबांनी आपल्या मुलाला विश्वजितला आंतरधर्मीय विवाहासाठी परवानगी दिली. या वाक्यातील काळाची पावले या शब्दासाठी पुढील कोणता पर्याय योग्य वाटतो. तर बदलत्या परिस्थितीचे बहाणे ठेवून. 24वा प्रश्न आहे बघा. विद्यापीठाने नेमून दिलेल्या कामात अजयने कोणतीही कसर केली नाही. या वाक्यातील अनेकार्थी शब्द ओळखा. तर कसर. अनेकार्थी शब्द कोणता आहे. तर कसर. 25वा प्रश्न आहे बघा. विविध प्रकारचे अनुभव आल्याने माणूस व्यवहारात चतुर होतो. या वाक्यासाठी पुढील समपर्क वाक्यबंध निवडा. 12 गावाचे पाणी पिणे. हे बघा 25 नंबरचा पण IMP या. 26वा आहे बघा. पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द खाली दिलेल्या पर्यायातून निवडा. दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि 27वा आणि शेवटचा. नामाच्या रूपावरून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध न होतो व त्या दोन्हीहून भिन्न अशा जातीचा बोध होतो त्यास नपुंसकलिंगी म्हणतात बघा. पुल्लिंगीसाठी आपण तो यूज करतो, स्त्रीलिंगीसाठी ती, आणि नपुंसकलिंगीसाठी काय वापरतो ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.